रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल म्हणजे तुम्हाला आठवतं का उत्तर कशी असायची? एक उत्तर वेगळं होतं, एक उत्तर 5 होतं, तर दुसरं उत्तर किती होतं? 4. पण मग जर b² - 4ac चं उत्तर 0 आलं तर येणारी उत्तर कशी असतील? इक्वल. म्हणजे मराठी आहे त्यांच्यासाठी वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या, आणि नुसते वास्तव नाही तर वास्तव व समान असतील, हे लक्षात राहू द्या. वास्तव आणि कसे असतील? समान. वास्तव व समान असतील. आता दुसरं करे, आता b² - 4ac ची किंमत ही एक तर 0 आहे, किंवा कशी असू शकेल? शून्यापेक्षा मोठी असू शकेल का? किंवा शून्यापेक्षा लहान? तीनच शक्यता आहे ना. एक तर संख्या 0 आहे, किंवा शून्यापेक्षा मोठी आहे, किंवा शून्यापेक्षा छोटी आहे. मग जर समजा b² - 4ac चं उत्तर, याचं उत्तर हे शून्यापेक्षा मोठं असेल, ग्रेटर दॅन 0 असेल. शून्यापेक्षा कसं पाहिजे? मोठं. बरोबर. तर काय म्हटलं इंग्लिशमध्ये? वाचावं कुलकर्णी. रूट्स कसे आहेत? रूट्स दिलेले आहेत, मला वाटतं रियल आणि अनइक्वल. सापडला का? मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये दिलंय रूट्स आर रियल अँड अनइक्वल. अनइक्वल म्हणजे आपली जशी उत्तरं येत होती तशी, पहिलं उत्तर वेगळं आणि दुसरं उत्तर वेगळं. मराठीत दिलंय मुळे वास्तव संख्या आहेत, आणि नुसत्या वास्तव नाही आहेत तर त्या कशा आहेत? असमान पण आहेत. वास्तव व असमान असतील. मुद्दा लक्षात येतोय? तुम्ही अशा पद्धतीने तुमचं उत्तर काय असेल याचं तुम्ही गेस करू शकतात, अंदाज बांधू शकतात. यातला तिसरा पॉइंट आहे, b² - 4ac याचं उत्तर शून्यापेक्षा छोटं असेल, म्हणजे मायनस मध्ये असेल. शून्यापेक्षा कसं असेल? छोटं असेल. मला विचार करून उत्तर द्याल, शून्यापेक्षा छोटं म्हणजे मायनस मध्ये येईल का? सूत्र आठवतं का? हा b² - 4ac कुठे असतो? रूट मध्ये का रूटच्या बाहेर? अरे b² - 4ac कालचं लेक्चर आठवा आणि मला सांगा, ही किंमत वर्गमुळात होती. कालचं सूत्र आठवा, ही किंमत वर्गमुळात होती का वर्गमुळाच्या बाहेर होती? वर्गमुळात होती ना. वर्गमुळातली संख्या कधी निगेटिव्ह असते का पॉझिटिव्हच असते? पॉझिटिव्हच असते. निगेटिव्ह संख्या कधी शक्य आहेत का? म्हणजे जर समजा याचं उत्तर हे शून्यापेक्षा छोटं आलं तर नंबर कसे असतील? रियल असतील का? नाही, रियल नसतील ते, म्हणजे वास्तव संख्या नसतील. काय दिलंय कुलकर्णी इंग्लिशमध्ये? रूट्स आर नॉट रियल. या वास्तव संख्या नसतील. वास्तव संख्या नसतील. मुद्दा समजलाय का सगळ्यांना? तुम्ही अशा पद्धतीने तुमची उत्तर काय असतील याचा तुम्ही गेस करू शकतात, अंदाज बांधू शकतात. पॉइंट समजला? नक्की? बरं, पुढे तिकडे तुम्हाला ते ग्रीक शब्द डेल्टा वगैरे दिसत असेल, पान नंबर 44 वरती दिलेलं खालती सगळं. डिस्क्रिमिनंट शब्द सापडला का तुम्हाला? तिकडे खालती आलेला. मराठीत विवेचक म्हणतात त्याला. मराठीत त्याला काय म्हणतात? विवेचक. कन्सेप्ट समजलीये? बरं, पुढचा पॉइंट बरं का, बोर्डवर लक्ष द्याल. मला सांगाल, आता आपण 2.1 सोडवला, 2.2, 2.3 सोडवला. प्रत्येक इक्वेशनला, प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला, प्रत्येक वर्ग समीकरणाला किती उत्तर असायची? 1 का 2? एक प्लस असायचं आणि एक मायनस असायचं. म्हणजे एकूण किती रूट होते? 2 रूट होते. मग लक्षात घ्याल, 2 रूटला म्हणतात, पहिल्या रूटला म्हणतात अल्फा. हे जे चिन्ह आहे, या चिन्हाचा उच्चार काय? अल्फा. या चिन्हाचा उच्चार आहे अल्फा. अल्फाचं सूत्र काय? पॉझिटिव्ह रूट आहे, म्हणजे -b प्लस इन रूट b² - 4ac अपॉन 2a. हा झाला अल्फा. आणि हा आहे बीटा. बीटा हे कसं असेल? निगेटिव्ह रूट असेल. -b मायनस इन रूट b² - 4ac
अपॉन 2a. तुम्हाला आठवतं का कालचं सूत्र? हे प्लस पण होतं आणि मायनस पण होतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे प्लस वाला असतं त्याला काय म्हणतात? अल्फा, आणि जे मायनस वाला असतं त्याला काय म्हणतात? यांच्यात पण काही सहसंबंध असतो, नातेसंबंध असतो, रिलेशनशिप असतो. त्याचं तुम्हाला पान नंबर 46 वरती दिलंय. यांच्यातला सहसंबंध आहे अल्फा प्लस बीटा बरोबर त्याचं सूत्र आहे -b अपॉन a. हा त्याच्यातला सहसंबंध आहे. आणि दुसरं सूत्र दिलंय अल्फा बीटा बरोबर c अपॉन a. राहील का लक्षात? हा त्यांच्यातला सहसंबंध आहे. अल्फा प्लस बीटाचं उत्तर काय असतं? -b अपॉन a. आणि अल्फा बीटाचं उत्तर काय असतं? c अपॉन a. राहील लक्षात? काही शंका? पुढे पान नंबर 47 त्याच्यावरचा क्वेश्चन नंबर 3, पेज नंबर 47 त्याच्यावरचा क्वेश्चन नंबर 3 हा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात काही दोन सूत्र आलेली आहेत, ती महत्वाची आहेत. पहिलं सूत्र दिलेलं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब बरोबर त्याचं सूत्र दिलेलं आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. अजून एक सूत्र आलेलं आहे तिकडे दुसरं, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. सापडला का? हे पण सूत्र महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पान नंबर 48 मला असं सांगाल, तुम्हाला कोणाला 1 ते 100 म्हणता येतं का? 1 to 100. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 येतं ना? 100 ते 1 म्हणता येतं का? म्हण ना 100 ते. 90 राहील. बरोबर, शाबास. घरी अभ्यास करा बरं का. अभ्यास करा. काय होतं, मेंदू आपला चालायला लागतो बरं का. मेंदूला जरा चालना मिळते, सरळ पण आणि उलट पण. कधी कधी घरात आहे ना उलट पण चालत जा, छोटं चालायचं. मेंदू सवय लागते, मेंदूला आपला तरबेज होऊन जातो. मला या उदाहरणातून एक मुद्दा शिकवायचा होता. जर आपण समीकरणावरून मूळ शोधले, म्हणजे इक्वेशन वरून काय शोधलं? रूट. तर उलट पण जाता येईल का रे? रूट वरून इक्वेशन. तुम्ही इक्वेशन दिलेलं होतं, तुम्ही त्याच्यावरून त्याचं उत्तर शोधलं की नाही? मग जर उत्तर दिलं तर उलट वरती गेलो तर समीकरण मिळेल का? हो का नाही? मग जर समजा तुम्हाला रूट्स ऑफ द इक्वेशन दिलेले असतील, तुम्हाला काय माहिती आहेत? समीकरणाची मूळ माहिती आहेत. रूट्स ऑफ इक्वेशन आर गिव्हन. रूट्स ऑफ इक्वेशन आर गिव्हन. मराठीत समीकरणाची मुळे दिलेली आहेत. समीकरणाची मुळे दिलेली आहेत. तर ते समीकरण काय असेल? देअरफॉर ते समीकरण काय असेल? त्याचं सूत्र पान नंबर 48 वरती दिलेलं आहे तुम्हाला. एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. सापडलं का? पान नंबर 48 वरती हे सूत्र दिलेलं आहे. सापडलंय सगळ्यांना? आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा पॉइंट, पेज नंबर 49. पेज नंबर 49 त्याच्यावरती रिमेंबर धिस दिलेलं आहे. रिमेंबर धिस मराठीत आहे हे लक्षात ठेवा. तिथे हे सगळं समरीच्या रूपात आलेलंच आहे, ते पण पेज महत्वाचं ठरेल आपल्याला. हे लक्षात ठेवायचं. कन्सेप्ट लक्षात आली आहे? चला वहीवरती लिहायला घ्या आधी हे सगळं, मग पुढे जाऊयात.